चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या पितृपक्षातील पहिली आणि मोठी एकादशी आहे बघा। उद्या इंदिरा एकादशी आहे। खरं तर पितृपक्षामध्ये ज्याला आपण पितृ पंधरवडा असं म्हणतो, या पितृपक्षामध्ये आपण जेवढी जास्त पितरांची सेवा करतो, म्हणजे या 15 दिवसांमध्ये जेवढं जास्त महत्त्व पितरांची सेवा करण्याला आहे, तेवढंच महत्त्व या 15 दिवसामध्ये तुम्ही पितरांच्या नावाने पितरांसाठी तुम्ही काय दान करता, त्याचबरोबर या 15 दिवसांमध्ये तुम्ही स्नान कसं करता बघा। स्नानाला आणि दानाला या दोन्ही गोष्टींना या 15 दिवसांमध्ये अतिशय मोठं महत्त्व आहे। आता उद्याचा योग जो आहे तो अतिशय मोठा आहे। खरं तर 15 दिवसांमध्ये एक विशिष्ट स्नान करायचं असतं। हे स्नान केल्यानंतर तुमच्या घरामध्ये असलेले जे पित्र आहेत, या पित्रांना मुक्तता मिळते। तुमच्या घरातील जे अतृप्त पित्र आहेत, हे अतृप्त पित्र तृप्त होतात। आता 15 दिवस कंटिन्यू जरी जमलं नसेल तरी विशेष तिथी आणि विशेष मिती जी असते, या दिवशी तरी तुम्हाला हे काही नियम पाळायचे आहेत। या दिवशी तरी तुम्हाला या काही ज्या गोष्टी मी सांगते या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत बघा। आता 15 दिवसात तुम्हाला नसेल शक्य तरी उद्याच्या दिवशी तुम्हाला या पद्धतीने स्नान करायचं आहे। जर तुम्ही अशा पद्धतीने स्नान केलं तर तुमच्या घरामध्ये कितीही मोठा दोष असेल, कितीही मोठा पितृदोष असेल, वास्तुदोष असेल किंवा कुठल्याही ग्रहांचा तुमच्या मागे त्रास असेल, तर हा सगळा त्रास समाप्त होईल। सगळ्या दोषातून तुमचं निवारण होईल। तुमच्या घरामध्ये असलेले जे पित्र आहेत, हे पित्रांना तृप्ती मिळेल, म्हणजे पित्र जे आहेत त्यांना मुक्ती मिळेल। त्याचबरोबर जर तुमच्या मागे कुठल्याही ग्रहांची जर दशा चालू असेल, साडेसाती सुरू असेल, कुठल्याही प्रकारची पनौती तुमच्या पाठी असेल, तर ही पनौती नष्ट होईल, ही साडेसाती संपून जाईल बघा। कुठलीही एखादी बाधा तुमच्या घरामध्ये असेल, घरातील कुठल्याही सदस्याला जर एखादी बाहेरील बाधा लागलेली असेल, जेव्हा एका जरी सदस्याला बाधा असते तेव्हा त्याचा त्रास जो आहे तो घरातील प्रत्येक सदस्याला होतो। तर उद्याच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केलं तर सगळी बाधा नष्ट होईल, घरातील त्रास समाप्त होईल। कुठल्याही प्रकारची नजर असेल तर ही नजर देखील निघून जाईल। आता उपाय काय आहे किंवा उद्या स्नान कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा। उद्याच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे। लवकर उठून तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे। उद्याच्या एक दिवशी कमीत कमी 6 वाजेपर्यंत तरी उठण्याचा प्रयत्न करा। 6च्या आत नक्कीच उठा, 5च्या पुढे 6च्या अगदी 4-3 वाजता उठला तर अतिशय उत्तम। मात्र ज्यांना खूपच जास्त वेळ झोपण्याची सवय आहे त्यांनी कमीत कमी 6 वाजेपर्यंत तरी उठायचं आहे। उठल्यानंतर तुम्हाला बाथरूममध्ये अंघोळीसाठी जायचं आहे। त्या दिवशी त्याआधी एक विशिष्ट गोष्ट सांगते, ती तुम्हाला आत्ताच करून ठेवायची आहे मग। आज रात्री झोपताना तुम्हाला काय करायचं आहे? आज रात्री झोपताना तुम्हाला एक लाल रंगाचा कापड घ्यायचा आहे, लाल रंगाचा एक कपडा तुम्हाला घ्यायचा आहे। या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला एक हळकुंड ठेवायचा आहे, एक अख्खं हळकुंड, एक सुपारी, एक पैसा, थोडेसे तांदूळ तुम्हाला याच्यामध्ये ठेवायचे आहेत। पुन्हा एकदा ऐका, 1 रुपयाचं एक नाणं, एक सुपारी, एक हळकुंड, थोडेसे तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला 11 धन्याचे दाणे, जे अख्खे धने असतात बघा, अखंड धने, हे 11 धन्यांचे दाणे तुम्हाला या लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवायचे। त्याची एक पोटली बांधायची आहे। ही पोटली तुम्हाला आज रात्री माता लक्ष्मीच्या किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ज्या देवांना मानता, तुमची जी इष्टदैवत आहे, या देवतांच्या समोर तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे। ठेवून त्यांच्या चरणांना लावून तुमची जीही मनोकामना असेल, तुमच्या पाठी जीही इडापिडा लागलेली असेल, त्यातून तुमची मुक्तता व्हावी, त्यातून त्यातून तुम्हाला नष्टता मिळावी, यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। प्रार्थना केल्यानंतर ही पोटली जी आहे ती 5-10 मिनिटं तुम्हाला तिथेच ठेवायची आहे। हे सगळं तुम्हाला आज रात्री जेवण झाल्यानंतर ही पोटली बनवायची आहे। लक्षात ठेवा, आता जेवण झालं असेल तर बनवा आणि माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ किंवा स्वामींच्या जवळ ही जी पोटली आहे ही ठेवून द्यायची आहे। 5 ते 10 मिनिटं तिथेच ठेवायची आहे। त्यानंतर जेव्हा तुम्ही बेडवर झोपायला जाल, जेव्हा तुम्ही बेडवरती पडाल म्हणजे झोपण्यासाठी, तेव्हा ही पोटली तुम्हाला तिथून उचलायची आहे। तुमच्या देवघरातून ही पोटली उचलायची आहे आणि तुमच्या उशीखाली किंवा उशीमध्ये, उशीचं जे कव्हर असतं, या कव्हरामध्ये किंवा उशीच्या खाली किंवा बेडशीटमध्ये तुम्हाला ही जी पोटली ही दाबून ठेवायची आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये दाबायची आहे आणि त्यावरती तुमचं डोकं ठेवून तुम्हाला झोपी जायचं आहे।
त्यानंतर सकाळी जेव्हा तुम्ही उठाल, म्हणजे उद्या सकाळी जेव्हा उठाल, तेव्हा ही पोटली तुम्हाला तिथून काढायची आहे आणि ही पोटली घेऊन तुम्हाला बाथरूममध्ये जायचं आहे. अंघोळीसाठी जेव्हा स्नान करायला जाल तेव्हा तुम्हाला ही पोटली घेऊन बाथरूममध्ये जायचं आहे. जे अंघोळीचं पाणी आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल, गोमूत्र, थोडंसं शुद्ध तूप तुम्हाला थोडंसं टाकायचं आहे. बघा, थोडंसं तूप, गंगाजल, गोमूत्र टाकायचं आहे. चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे आणि त्यामध्ये ही जी पोटली तुम्ही रात्रभर उशीखाली ठेवली होती, ही पोटली तुम्हाला त्याच्यामध्ये त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची, म्हणजे सोडायची नाही. जी पोटली बांधलेली आहे ही बांधलेलीच पोटली तुम्हाला बाथरूममध्ये म्हणजे त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी अख्खीच पोटली तुम्हाला टाकून द्यायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान करत असताना भगवान श्री विष्णूंचं स्मरण करायचं आहे तुम्हाला. बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे. स्नान झालं की त्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही कपडे वगैरे स्वच्छ घालाल त्यानंतर देवघरासमोर जायचं आहे. एक टिकळा कपाळाला लावायचा आहे. पुन्हा एकदा भगवान श्री विष्णूंना नमन करायचं आहे. माता लक्ष्मीला नमन करायचं आहे, म्हणजे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. त्यानंतर जी पोटली तुम्ही बादलीमध्ये टाकली होती अंघोळीच्या पाण्यात, ती बादलीमध्येच असेल. मग काय करायचं, तर स्नान केल्यानंतर कपडे वगैरे घातल्यानंतर देवांचा आशीर्वाद घेतल्यानंतर ही पोटली त्या बादलीतून बाहेर काढायची आहे आणि ही पोटली तुम्हाला हातात घेऊन तुमच्या घराच्या समोरच्या भागात, जिथे चौक असेल, मोकळी जागा असेल किंवा जिथे सहसा कोणाचा आवर नसेल किंवा कोणी जास्त वावरणारं नसेल, त्या ठिकाणी ही पोटली तुम्हाला ठेवून द्यायची आहे किंवा टाकून द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. घरी येत असताना घराच्या बाहेर एक बादलीभर पाणी ठेवायचं आहे. एक मगभर पाणी ठेवा, पाय स्वच्छ करा, हात स्वच्छ करा आणि त्यानंतर घरात या. बघा, उद्याच्या दिवसात तुमच्या घरात असलेली सगळी नकारात्मकता निघून जाईल. या एका पोटलीमध्ये तुमच्या घरातील सगळी वाईट शक्ती, वाईट बाधा, कुठलाही त्रास असेल, सगळं काही त्या पोटलीमध्ये खेचलं जाईल आणि जेव्हा ही पोटली तुम्ही स्नानासाठी वापराल, जेव्हा तुम्ही खरं तर जेव्हा ही पोटली तुम्ही लक्ष्मीच्या पायांना लावाल, म्हणजे लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवाल, तुमची जी इच्छा असेल ही इच्छा व्यक्त कराल, जेव्हा तुमची जीही इच्छा असेल ही माता लक्ष्मीपर्यंत, तुमच्या इष्टदैवतापर्यंत पोहोचली जाईल. तुमच्या इच्छेला माता लक्ष्मी किंवा तुमचे जे इष्टदैवत आहेत हे तथास्तु म्हणत जातील. जेव्हा तुम्ही रात्रभर ही पोटली तुमच्या उशीखाली ठेवाल तेव्हा तुमच्या घरातील, तुमच्यामध्ये जे दारिद्र्य, नकारात्मकता, जे काही बाहेरील बाधा, वाईट शक्ती आहे, ही सगळी वाईट शक्ती, सगळी नकारात्मकता एका रात्रीमध्ये त्या पोटलीमध्ये येऊन जाईल. बघा, लाल रंग असेल, जो लाल रंगाचा कापड घेतलेला हा लाल रंग आहे, त्यामध्ये हळकुंड आहे, सुपारी आहे, अक्षता आहेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या नकारात्मकता खेचणाऱ्या, माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे नकारात्मकता शोषून तुमच्या घरामध्ये लक्ष्मी करणारी ही पोटली आहे. जेव्हा तुम्ही स्नानासाठी ही पोटली वापराल, म्हणजे स्नानासाठी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकाल, तेव्हा तुमच्या शरीराभोवती असलेली जी वाईट बाधा, वाईट शक्ती असेल त्या शक्तीचा नाश होईल. वाईट म्हणजे एखादी कुठलीही जबरदस्तीने तुमच्या भोवती असलेली एखादी नकारात्मकता असेल, एखादी जबरदस्तीने पाठवलेली बाहेरील बाधा असेल, कुठली करणी बाधा असेल, तर त्या प्रत्येक बाधेचा तिथे नाश होईल. आणि जेव्हा ही पोटली तुम्ही अंघोळीनंतर जेव्हा बाहेर फेकून द्याल तेव्हा घरातील ही सगळी नकारात्मकता, बाहेरील बाधा, सगळा त्रास, सगळा अगदी पितृंचा त्रास असेल, वास्तुदोष असेल, या सगळ्या दोषांचा तुम्ही बाहेर जाऊन समाप्ती करून घरामध्ये येणार आहात. बघा, एकादशीच्याच दिवशी तुम्हाला हा उपाय करता येतो. हा एक उपाय केल्याने किती राहू, केतू, कुठलाही ग्रह जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्रास देत असेल ते हे सगळेच ग्रह आहेत ते शांत होतील. आणि जेव्हा हे ग्रह शांत होतील, जेव्हा ह्या दशा समाप्त होतील, जेव्हा तुमच्या जीवनातील त्रास समाप्त होईल, तेव्हा नक्कीच तुमच्या ज्या काही इच्छा आहेत या इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होईल. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान या सगळ्याच गोष्टी येतील. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदायला लागेल आणि मेन म्हणजे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये जी येईल ती टिकायला सुरुवात होईल. तर अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. प्रत्येकाने आवर्जून करा. ज्यांच्याही जीवनामध्ये धनाचे प्रश्न खूप आहेत किंवा एखादी इच्छा पूर्ण करायची आहे किंवा बाहेर शक्तीचा खूप त्रास होत आहे किंवा पैसा टिकत नाही आहे, अशा कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही उद्या हा उपाय नक्कीच करू शकता. तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.